नमस्कार, मी डॉक्टर संतोष केसरकर. आपण आता एक ब्लड ग्रुप नावाची सिरीज बघत आहे. याच्यामध्ये आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये रक्तगट म्हणजे काय, रक्तगट कोणकोणते असतात, कोणाचे रक्त कोणाला चालते, याच्याविषयी इत्थंभूत माहिती बघितलेली आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य बघणार आहे हे म्हणजे जर नवरा बायकोंचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल तर अशा वेळी प्रेग्नन्सीच्या दरम्यान काय काळजी घ्यावी याविषयी पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर ज्यावेळी नवरा बायकोंचा रक्तगट निगेटिव्ह म्हणतो अशा वेळी 3 प्रकारच्या शक्यता असतात. पहिली शक्यता म्हणजे नवरा आणि बायको ह्या दोघांचे देखील रक्तगट निगेटिव्ह असतील तर. दुसरा आहे तो म्हणजे नवऱ्याचा रक्तगट निगेटिव्ह आहे आणि बायकोचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे. आणि तिसरी शक्यता आहे की म्हणजे बायकोचा रक्त निगेटिव्ह आहे आणि नवऱ्याचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे. तर या 3 शक्यतामध्ये पहिली शक्यता बघूया. ज्यावेळी नवरा आणि बायको ह्या दोघांचे देखील रक्तगट निगेटिव्ह असतील तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा देखील निगेटिव्हच असतो. अशा वेळी 1% देखील प्रॉब्लेम होणाऱ्या बाळाला किंवा आईला किंवा तिच्या पुढच्या प्रेग्नन्सीना येत नाही. त्याच्यानंतर पुढची शक्यता आहे ती म्हणजे नवऱ्याचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल आणि बायकोचा रक्तगट जर पॉझिटिव्ह असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा निगेटिव्ह असू शकतो किंवा पॉझिटिव्ह असू शकतो. पण अशा वेळी देखील बाळाला किंवा त्या महिलेच्या पुढच्या प्रेग्नन्सीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही किंवा तिला देखील भविष्यात कुठला प्रॉब्लेम येत नाही. समजा जरी आईचा रक्तगट पॉझिटिव्ह आहे, बाळाचा रक्तगट निगेटिव्ह असला तरी देखील काही प्रॉब्लेम येत नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची शक्यता म्हणजे जर आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि वडिलांचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल बाळाच्या, तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा निगेटिव्ह असू शकतो किंवा पॉझिटिव्ह असू शकतो. जर बाळाचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर शक्यतो बाळाला देखील काय प्रॉब्लेम येत नाही किंवा पुढच्या प्रेग्नन्सीला देखील काय प्रॉब्लेम येत नाही आणि त्या महिलेला देखील पुढे काही प्रॉब्लेम येत नाही. पण आईचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल आणि बाळाचा रक्तगट जर पॉझिटिव्ह असेल तर कधीकधी ॲबॉर्शन अशा वेळी होत असताना किंवा कधीकधी गर्भाशयामध्ये रक्तस्राव होतो अशा वेळी किंवा डिलिव्हरीच्या वेळी रक्तस्राव होतो अशा वेळी बाळाचं रक्त हे आईच्या रक्तात थोड्या प्रमाणात मिसळतं आणि त्यामुळे आईच्या रक्तामध्ये RH अँटीबॉडीज नावाच्या अँटीबॉडीज तयार होतात. ज्या अँटीबॉडीज त्या गर्भाला किंवा पुढे येणाऱ्या प्रेग्नन्सीमध्ये जो गर्भ राहतो त्यांना अपाय करू शकतात. हा काय अपाय करू शकतात तर ह्या RH अँटीबॉडीमुळे काय काय होऊ शकतं तर पहिली गोष्ट ह्या RH अँटीबॉडीजमुळं वारंवार गर्भपात होणे किंवा बाळ जन्माला आल्यानंतर 24 तासाच्या आतच त्याला कावीळ होणे किंवा बाळ गर्भाशयात असतानाच जर RH अँटीबॉडीज असतील तर अशावेळी त्या गर्भाच्या रक्तपेशी नष्ट होणे, त्या गर्भाला गर्भाशयात असतानाच रक्त कमी होणे किंवा कावीळ होणे अशा अपाय होऊ शकतात. पुढं तशा स्त्रियांना ज्या RH अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत अशा स्त्रियांना भविष्यात रक्त चढवताना देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं ज्या RH निगेटिव्ह असणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं. यातली पहिली गोष्ट काळजी घेण्याची आहे ह्या 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे अँटी-D नावाचं एक इंजेक्शन असतं, ते योग्य वेळेवर घेणं हे गरजेचं असतं. हे अँटी-D इंजेक्शन काय करतं तर हे अँटी-D इंजेक्शन आहे हे RH अँटीबॉडीज त्या स्त्रीच्या शरीरात तयार होऊ देत नाही. मग हे कधी कधी घेतलं जातं तर समजा जर एखादं स्त्री आहे आणि तिचं डिलिव्हरी झाली, डिलिव्हरीनंतर बाळाचा रक्तगट बघितला म्हणजे निगेटिव्ह रक्तगटाची स्त्री आहे आणि तिचा बाळाचा रक्तगट बघितला तर तो पॉझिटिव्ह आला तर अशा स्त्रीला 72 तासाच्या आत, कधी कधी 24 तासाच्या आत देखील अँटी-D हे इंजेक्शन दिलं जातं जेणेकरून RH अँटीबॉडी तिच्या शरीरात तयार व्हायला नको. त्याच्यानंतर जर ॲबॉर्शन झालं तर प्रत्येक ॲबॉर्शनला, आता ॲबॉर्शन होतं त्यावेळी आपल्याला बाळाचा रक्तगट कुठला आहे हे माहीत नाही किंवा बाळ गर्भाशयात असतं त्यावेळी देखील बाळाचा रक्तगट कुठला आहे हे माहीत नसतं. त्यामुळं ॲबॉर्शन झाल्यानंतर आपण कन्सिडर करावं लागतं की RH पॉझिटिव्हच रक्तगट आहे असं कन्सिडर करूनच आपण ॲबॉर्शन झाल्यानंतर देखील कंपल्सरी अँटी-D इंजेक्शन घेतलं पाहिजे. हे ॲबॉर्शनच्या बाबतीत झालं. तसंच प्रेग्नन्सीच्या 7व्या आणि 9व्या महिन्यात देखील प्रत्येक स्त्रीनं अँटी-D म्हणजे निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं अँटी-D ही इंजेक्शन 7व्या आणि 9व्या महिन्यात कंपल्सरी घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा अँटी-D इंजेक्शन आहे याचा कुठलाही परिणाम म्हणजे विपरीत परिणाम गर्भावर होत नाही किंवा होणाऱ्या बाळावर होत नाही किंवा त्याच गर्भिणी स्त्रीवर होत नाही. त्यामुळे वैद्यकीय नियम एक आहे
की जिथं तुम्हाला शंका वाटेल की आरएच अँटीबॉडीज तयार होऊ शकतात तिथं कंपल्सरी तुम्ही अँटी-डी इंजेक्शन दिलं पाहिजे किंवा स्त्रियांनी ते घेतलं पाहिजे. तर हे बघितलं आपण, एक बघितलं की पहिली काळजी घेतली ही अँटी-डी इंजेक्शन. त्याच्याशिवाय काय आहे, तर त्याच्याशिवाय काही रक्त तपासणी आहेत. ती महत्त्वाची रक्त तपासणी आहे, त्याला म्हणायचं कुंभ टेस्ट. कुंभ टेस्ट असते ही रक्तामध्ये आरएच अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का हे चेक करण्यासाठी मुख्यतः केली जाते कुंभ टेस्ट. ही देखील 2 पद्धतीची असते. एक असते म्हणजे इनडायरेक्ट कुंभ टेस्ट म्हणजेच ICT, आणि दुसरी असते ती डायरेक्ट कुंभ टेस्ट म्हणजे DCT. आता ICT म्हणजे काय असते, तर ICT ही किंवा इनडायरेक्ट कुंभ टेस्ट ही गर्भिणीची केली जाते. गर्भिणीच्या शरीरात आरएच अँटीबॉडीज तयार झालेले आहेत का हे बघण्यासाठी ही गर्भिणीची टेस्ट केली जाते. ही कधी करतात, तर ही प्रेग्नन्सीच्या जर पहिली प्रेग्नन्सी असेल समजा, तर 12व्या आठवड्यात, 28व्या आठवड्यात आणि 36व्या आठवड्यात केली जाते. अशा 3 वेळा ही कुंभ टेस्ट केली जाते किंवा ICT ही टेस्ट केली जाते. जर दुसरी किंवा नंतरची प्रेग्नन्सी असेल तर मात्र निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या स्त्रियांच्यामध्ये ही तपासणी 12व्या आठवड्यात आणि 24व्या आठवड्यानंतर दर महिन्याला केली जाते. हे बघितलं आपण इनडायरेक्ट कुंभ टेस्ट. आता डायरेक्ट कुंभ टेस्ट काय आहे, तर डायरेक्ट कुंभ टेस्ट म्हणजे ही बाळाची जन्मानंतर केली जाते टेस्ट. ज्या निगेटिव्ह आई असेल तर त्या प्रत्येक बाळाची कंपल्सरी टेस्ट केली जाते. ही डायरेक्ट कुंभ टेस्ट केली जाते. ही जन्मानंतर लगेचच केली जाते. या टेस्टद्वारे आपल्याला कळू शकतं की आरएच अँटीबॉडीज बाळाच्या रक्तामध्ये तयार झालेल्या आहेत की नाहीत. हे आता आपण हे बघितलं कुठल्या कुठल्या टेस्ट करायच्या, कशी काळजी घ्यायची. आता बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात स्त्रिया की बऱ्याच वेळा निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या स्त्रियांच्यामध्ये अबॉर्शन होतं, पण त्यांना देखील माहीत नसतं की अँटी-डी इंजेक्शन घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा अबॉर्शन होतं, ब्लिडिंग थांबतं म्हणून त्या घरातच थांबतात, त्या डॉक्टरांच्या जात नाहीत आणि त्यांना योग्य तो सल्ला मिळू शकत नाही की अँटी-डी इंजेक्शन घ्या असं. किंवा काय काय वेळा क्वचित प्रसंगी असं देखील होतं की म्हणजे स्त्रीची डिलिव्हरी होते, बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह येतो, तरी देखील त्या स्त्रीला अँटी-डी इंजेक्शन दिलेलं नसतं. अशा वेळी काय प्रॉब्लेम येतो का, बऱ्याच स्त्रियांचा असं हे असतं की शक्यता ह्या खूप कमी आहेत, पण तरी देखील अशा वेळी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपल्याकडं बरेच म्हणजे टेस्ट आहेत ज्या ICT सांगितल्या, तर ती ICT रेग्युलर जरी केली तर तिच्या पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये आरएच अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत का नाहीत हे आपल्याला कळू शकतं. त्याप्रमाणे बाळाची जरी DCT टेस्ट केली, त्या टेस्टमध्ये देखील आपल्याला बाळाच्या शरीरामध्ये सुद्धा आरएच अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत की नाहीत हे देखील कळू शकतं. समजा बाळामध्ये अशा आरएच अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर काय होईल, तर बाळाला 24 तासाच्या आत कावीळ होईल. कावीळ झाली म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण कावीळ ही सौम्य निळ्या प्रकाशात म्हणजे ज्याला आपण फोटोथेरपी म्हणतो त्याच्यामध्ये ठेवलं तरी देखील ही कावीळ कमी होते. क्वचित प्रसंगी अशा बाळांना ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त बदलावं लागू शकतं. मगाशी आपण बघितलं की गर्भाशयात देखील कधी कधी अशा वेळी कावीळ होऊ शकते किंवा रक्त कमी होऊ शकतो. तर कावीळ जरी झाली गर्भाशयात तरी देखील आत्ता गर्भाशयातल्या बाळाचं रक्त देखील बदललं जाऊ शकतं. टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेलेली आहे, याला आम्ही इंट्रायुट्राईन ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो. तर असं देखील करता येतं. त्यामुळं असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. निगेटिव्ह रक्तगट आहे म्हणून योग्य काळजी घ्या. याचा निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या सगळ्या स्त्रियांना मुख्य सल्ला म्हणजे योग्य काळजी घ्या, चेकअप रेग्युलर ठेवा. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य म्हणजे ICT जी आहे टेस्ट सांगितलेली आहे ती रेग्युलर करा. अँटी-डी इंजेक्शन आहे हे वेळेवर घ्या आणि घाबरू नका. म्हणजे काळजी घ्या पण काळजी करू नका. तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा आणि तुमच्या काही शंका असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की विचारा. धन्यवाद.